नमस्कार सर्वांना. माझ्या अंतरंगामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. पावसाच्या देखील भरपूर शुभेच्छा आणि माझे व्हिडिओ पाहून लाईक न करता, कमेंट न करता जाणाऱ्यांना पण शुभेच्छा. मग सबस्क्राईबसुद्धा म्हणजे करून जात नाहीत, पण व्हिडिओ बघतात अशांना पण शुभेच्छा. तर असो, सर्वजण छान राहा. पाऊस सुरू झालाय, तब्येतीची काळजी घ्या. तर मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये बोलले होते, की माझे गावचे व्हिडिओ आता येणार नाहीत. सध्या मी मुंबईत आहे. त्यामुळं काय झालंय, मला आता हॉस्पिटलमध्ये असल्यामुळं म्हणजे मी नाही हॉस्पिटलमध्ये, आपण नातेवाईक असं समजा आणि इथूनच मी व्हिडिओ बनवते. ठीक आहे, जसं जमेल तसं आपण व्हिडिओ बनवू आणि एकमेकांच्या संपर्कात राहू. मग बऱ्याच वेळा असं होतं, की ब्रह्मांडाचीच इच्छा म्हणा, की आपण असं चाललेलो असतो फास्ट, फास्ट आपली गाडी चाललेली असते आणि आपल्याला जर एखाद्या गोष्टीत सतत सक्सेस मिळत असेल, तर आपण काय करतो, काही गोष्टीकडं साफ दुर्लक्ष करतो. मग अचानक येतो स्पीड ब्रेकर. मग आपल्या लक्षात येतं आपल्या गाडीचा फर्स्ट टाकायला पाहिजे होता, असा विषय. तर असो, ज्या परिस्थितीत आहोत त्या परिस्थितीचा आपण उपयोग करून घेऊ शकतो. त्या परिस्थितीला हात मिळवणी करून देखील आपण पुढे जाऊ शकतो. कारण कुठली परिस्थिती ही तुम्हाला पूर्णतः नष्ट करण्यासाठी येतच नसते. हां, एक्सपिरियन्ससाठी येत असते, अनुभवासाठी येत असते. तर जे काही आपल्यासमोर असतं, त्याचा पण आपण पुरेपूर वापर करून घेऊ शकतो आणि असे संकेत आपल्याला मिळत पण असतात, की बाबा चला, जे आहे ना, ते ॲक्सेप्ट करायचं, पुढं जायचं. पण एक असतं, की तुम्ही प्रयत्न केला, प्रयत्न केला, प्रयत्न केला, तर सक्सेस पण मिळून जातो. प्लस प्रयत्न वाया न जाता अनुभव पण मिळून जातो. आणि त्या अनुभवातून आपण काय करतो, शिकतो आणि शिकल्यानंतर मग आपल्या लक्षात येतं, की अरे, आपण बरंच काय-काय शिकलो. बऱ्याच गोष्टी आपण करू शकतो. ही एनर्जी आपल्याकडे आहे. का नाही आपण करू शकत? करू शकतो. हा पण कॉन्फिडन्स येऊन जातो. त्यामुळे लय घाबरायचं नाही. भ्यायचं नाही कशाला आमच्या कोल्हापुरी भाषेचं. जे चाललंय ते छान. पण तुम्ही सगळेजण विचारता कमेंटमधून. ती पण माझ्यासाठी एक चांगली गोष्ट आहे बरं का. म्हणजे आपली जर आपण YouTube फॅमिली म्हणतो, तर ती फॅमिली आपल्याला वारंवार आपली चौकशी करते, आपल्याला विचारते. ही पण एक महत्त्वाची गोष्ट आहे. तर आता पाऊस चालू झालाय. छान वातावरण झालंय. पाऊस-पाऊस करून माणसं दमली. आता पाऊस आलेला आहे. तर पावसाचा पुरेपूर आपण आनंद घेऊ शकतो. निसर्गाकडे बघून आपण बऱ्याच गोष्टी शिकू शकतो. पुनरुज्जीवन ह्या पण गोष्टी. तर सांगण्याचा हेतू हा, की ट्राय, ट्राय बट डोंट क्राय. मी काय करायची, फळ्यावर पोरं म्हटली ना, तर टीचर काय सुविचार आज म्हणून. तर मी म्हणे, ट्राय, ट्राय बट डोंट क्राय द्या. पण ट्राय, ट्राय बट डोंट क्राय ह्याचा अर्थ खरोखर आपल्याला जेव्हा क्राय करायला लागतं ना, तेव्हाच कळतो. मग आपण ट्राय, ट्राय केल्यानंतर समजून जातं, की क्राय, क्राय करायचा काय उपयोग होत नाही आणि आपण जेव्हा मोठे होतो, तेव्हा आपणच आपली काळजी घ्यायची असते. गावाशी भांडून काय उपयोग नसतो. तर असं असतं म्हणजे माझंच नाही सगळ्यांचंच. आपण काय म्हणजे ह्या पृथ्वीवरचे वेगळे कोणी नसतो. सगळ्यांचं कॉमन असतं. तेच आपल्या आयुष्यातलं पण कॉमन गोष्टी घडत असतात आणि आपल्याला अनुभव देत असतात. तर अशा प्रकारे मला आज छोटासा व्हिडिओ बनवण्याची संधी मिळाली. माझे छोटे-छोटे व्हिडिओ येत राहतील. मी पण तुमचे व्हिडिओ बघणार. तुम्ही पण माझे व्हिडिओ भले रात्रीचे 11-12 वाजले, वेळ कमी मिळाला, तरी पण मी सगळ्या माझ्या सबस्क्रायबरचे व्हिडिओ बघणारच. ही माझी डेली म्हणजे तुम्हाला बघण्याची काय म्हणू आपल्या भेटण्याची एक संधी म्हणून मी नेहमी हे करणार, बघत राहणार व्हिडिओ. मग कमेंट करत राहणार, लाईक करत राहणार आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सांगा. तसंच अडचणी असताना देखील तुम्हाला मी छोटे-छोटे आणि मला जसे जमतील तसे व्हिडिओ टाकते आणि ते तुम्ही बघता. हे देखील माझ्यासाठी खूप, खूप, खूप मोठी गोष्ट आहे. ही देखील माझ्यासाठी खूप, खूप मोठी गोष्ट आहे. तर असेच व्हिडिओ बघत राहा.
1-2 दिवस अजून मला सहकार्य करत राहा. त्यानंतर माझे व्हिडिओ मी जरा मोठे बनवीन. तर लाईव्ह पण मी घेऊ शकत नाही, कारण लाईव्हला आपला इकडचा परिसर आपण सगळ्या गोष्टी दाखवू नाही शकत. पण असो, तुमचे सहकार्य असेच राहू दे. तुमचे प्रेम नेहमीच माझ्यावरती राहील या अपेक्षेत मी आता या ठिकाणी हा व्हिडिओ संपवते आणि जाता जाता तुम्हाला एकच विनंती करते की सुंदर अशा कमेंट्स येऊ देत. तुम्ही करतच आहात. त्या कमेंट्सना मी उत्तर नक्की देईन. धन्यवाद.